नमस्कार, मी विठ्ठल मोरे. डबल बुल पंप, स्प्रे पंप जो आपण झाडांना स्प्रे वगैरे करतो, दवा मारतो, त्याचा तुम्हाला आता मी डिटेल कसे फिटिंग करायची ते तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघा, हा पंप आहे. बाकी सगळे आपले सांगितले तुम्हाला टाकून द्यायचे. तर आपल्याला भेटलेलं आहे ठेवायचे. त्यानंतर आपल्याला नोझल किट दिलेलं आहे. हे नोझलचं किट आहे. त्यामध्ये एक हा एक नोझल हा नोझल आणि एक हा बटन, एक्स्ट्रा बटन. हे म्हणून कुठलं एक्स्ट्रा बटन? तर बघा, इथे एक बटन आहे पहिलं, ते समजा तुमच्या दुसरं पाहिजे हे बटन दिलेलं आहे. ते मी ह्यात टाकून त्यामध्ये बघा 4-5 वायसर आहे. ते वायसर मी इथे टाकून ठेवत आहे आणि एक्स्ट्रा बटन ते पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे आपण ह्याच्यात टाकून ठेवलं आणि वरून हे ढाकण लावून घ्यायचं. म्हणजे सतत आपल्या संगती राहणार. कधी काही वायसर सांडला किंवा खराब झाला तर तुम्ही तो बदलू शकता. बघा, हे पाईप आहेत, तुम्ही लावून पाहू शकता. तुम्हाला फिटिंग दाखवतो. आता हे बघा, पहिला हे त्याला पुढे हे असं लावले. तर बघा, हे फिट केलं, हे फिट झालंय ते. त्यानंतर हे दुसरं नोझल आहे डबल आणि सिंगल. पुढे बघा, आपल्याला हे लावायचे, हे फिटिंग करायचे. इथून तुम्ही हँडल करू शकता. हे लावलं, हे असं लावायचंय बघा. हे आणि इथे बघा, तुम्हाला लॉक सिस्टीम दिलंय. हे तुम्ही लॉक केलं की चालू राहणार पुढे पंप. ते काढायचं झालं तर मग हे मागे घेतलं की हे झालं. आता बघा, हा पाईप आहे. हा पाईप इथे लागणार आहे. इथे एक लागणार. म्हणजे हा आपला एक पंप झाला. आणि दुसरा बघा, हे दुसरा इथे लागणार आहे. कव्हर आहे त्याच्यावरती. हा इकडून इथे लागणार आहे. तुम्हाला सर्व माहिती देतो कसं लावायचं, काय करायचं ते बघत राहा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तरच माहिती पडेल तुम्हाला. अर्ध्यावर सोडून किंवा तुम्ही फॉरवर्ड करत पुढे गेलात तर तुम्हाला नाही माहिती. हे असं आहे. ह्याच्यात तुम्हाला चालू करून मी दाखवीन, पण ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवीन. कारण का इथे आता मी मुंबईमध्ये आहे. मुंबईला रूमवरती असल्यामुळे तर हा गावी नेल्यानंतर गावी त्याचा व्हिडिओ बनवेन. तेव्हा त्याची पूर्ण तुम्हाला डिटेल मी सांगेन. कसा यूज करायचा, दवा टाकल्यानंतर ते मी दाखवेन. त्याची किती लांब फवारण्या जाते. हे लोक सांगतात 15 फूट जाते, पण बघूया आपण गावाला गेल्यावर. आता हे एक झालं, एक कम्प्लीट झालं. ही दुसरी रेखा, ही दुसरी आहे. 1 2 3 वाले. ती बघा, ही इथे जॉईन करायचं. इथे तुम्ही जॉईन केलं की बघा, हे एवढी लांब होते. त्याला नंतर जॉईन करायला बघा, हे पुढे ते इथे लावायचं की ही आपली एक नळी झाली. म्हणजे बघा, ही 2. हिला नोझल लावायची गरज नाही. हिला 1 2 3 पहिल्यापासून आहेत. आणि तुम्हाला जर हे नको असेल तर घेतलं. आता हे नको असेल तुम्हाला, आता हे तुम्हाला कशाला भात शेती वगैरे असेल तर ठीक आहे. आता तुम्हाला लांब फवारा पाहिजे असेल तर मग हे लावायचं, हे सिंगल.
हे सिंगल लावू शकता. सिंगल नाही लावायचं तुम्हाला, तुम्ही हे डबल लावू शकता. हे डबल पण लावू शकता असं. हे बघा, हे डबल पण लागतं. हे एक तयार झालं. हा, तर हे नको असेल तुम्हाला, समजा हे नाही लावायचं आपल्याला, तर मग काय करायचं, हे दोन्ही काढायचीत, हे दोन्ही घ्यायचीत, हे ढाकण खोलायचं तिकडचं ह्या साईडचं, आणि ह्याच्यामध्ये टाकून ठेवायचं. आपल्या लागेल तेव्हा घ्यायचं, बाकी ठेवून द्यायचं. बघा, हे कसं लगेच कॅरी करायलासाठी साईडला होल दिलेला आहे, पॅकेट पॉकेट दिलंय, त्या पॉकेटमध्ये टाकून ठेवायचं. मस्त एक नंबर आहे. आता ही एक झाली. आता सेकंड दुसरी लावून बघू. आता ही एवढी झाली. नाही, हिला तुम्ही पुढे लावलं नाही, मी लावलं होतं, काढलं, ते परत लावतो. बघा, मला हे एक कम्प्लीट करून दाखवतो पूर्ण. काय एकटा असल्यामुळे थोडे कॅमेरा सेट करा, परत इकडे या, तिकडे जावा. आता बघा, हे एक झालं. त्याला तुम्ही इथे लूज करून, हे बघा, हे एवढं लांब करू शकता. तसं एवढं लांब होतं. बघा किती लांब झालं, भरपूर लांब झालं. हे एवढं लांब होतंय, भरपूर लांब झालं बघा. आणि इथे लॉक केलं तुम्ही असं, तर हे लॉक होऊन जाते, तुमचं चालूच राहणार असं. अच्छा, चला आता हे काढू. हा एक झाला. हे एका नळीचं काम झालं. त्याला परत आपण आतमध्ये टाकूया. हे बघा, गेला आतमध्ये, झालं कमी. म्हणजे हा एक कम्प्लीट झाला. हे एक कम्प्लीट झाला. हे ढाकण आहे, वरती लावून ठेवूया. ठीक आहे, ह्या साईडचं ढाकण आहे ते. हे कम्प्लीट झालं. आता बघा, ही दुसरी नळी, तिला पण ते कम्प्लीट काढलं की त्या जाग्यावर हे लावलं तुम्ही की हे काढायचं. आणि डायरेक्ट त्याला लावायचं. हे बघा, त्याला डायरेक्ट बसणार आहे. याला डायरेक्ट बसणार आहे असे नळी. ह्याच्यासाठी ही डायरेक्ट नळी बसणार अशी कम्प्लीट, एकदम डायरेक्ट. तिला तुम्हाला इथनं कमी जास्त करायला भेटत नाही. ही डायरेक्ट नळी बसते अशी. म्हणजे हे 2 नंबर झालं. हे 2 पूर्ण झालं. 1 झालं, 2 झालं. या 2 नळ्या झाल्यात. लायटर चार्जर आहे. हे बघा, आता हा तिसरा आहे. आता हा बघा तुम्ही, हा बघा, हा 3 नंबर आहे. तो ह्याला बसवायचा. हे पुढचं काढायचं. ह्या इथं बसणार आणि हा इथे बसणार. असं आहे. बघा, याला तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. असं हे असं बसतं. अशी याची पूर्ण, आणि इथून तुम्ही कमी जास्त करू शकता त्याला. मोठे उंच तुमची मोठ्या आंब्याची बाग असेल किंवा काय असेल, नारळीची असेल, नारळीवरती तर जाणार नाही. हा, समजा नवीन बाग असेल आंब्याची, तर त्याला तुम्ही मारू शकता. आता माझी आंब्याची बाग आहे. माझ्याकडे काय दुसरे मोठा पंप पण आहे माझ्याकडं, तो ह्याचा आपल्या
मोटरवाला 4 स्ट्रोक मशीन आहे, त्याचा तो एक पंप आहे माझ्याकडे मोठा. पण आता ही छोटी छोटी मी नवीन लागवड केलेली आहे आंब्याची, त्यासाठी मला छोटा पंप पाहिजे होता, म्हणून हा मागवला होता मी. तर हे झालं ते तुमचं. आता ही माहिती पूर्ण तुम्हाला माहिती झाली. आता हा चार्जर बघा, हा चार्जर येतो असा पूर्ण फास्ट चार्जिंग, फास्ट चार्जिंगचा आहे. ते तुम्हाला दाखवतो मी. बघा वायर पण बघा मोठे येते, भरपूर मोठे येते. तुम्हाला दाखवतो लावून मी. हा इकडून झालं. इकडे तुम्ही प्लग मध्ये घालू शकता आणि इथून तुम्ही आपल्या त्याची चार्जिंग करू शकता. हा बघा, आता चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे बघा इथे ब्लॅक कलरचं आहे साईडला. जसं हे जाईल तसं असं तुम्ही टाकायचं. हे बघा इथं तुमची लाईट चालू झाली उलटी. आता ते ठेवायचं इकडे बघा. आणि इथे तुम्हाला मी दाखवतो प्लग मध्ये कसे घालायचं ते. हे बघा, हे इथे टाकलं तुम्ही, हे बघा हे चालू झालं. आता बघा लाल लाल लाईट यायला लागली, म्हणजे संपला चार्जर. चार्जिंग चालू झालेलं आहे, चार्जिंग चालू झालेली आहे. ही चार्जिंग आपली चालू आहे. ती ही लाईट हिरवी झाली की समजायचं की आपली चार्जिंग पूर्ण झाली. आता आपल्याला इथे दाखवतंय बघा, आपलं किती चार्जिंग दाखवतंय इथे 58 पॉईंट झालेले. 100 झाले की आपली चार्जिंग पूर्ण झाली. आता हे झालं चार्जिंगचं. चार्जिंग काढतो, ते चार्जिंगची माहिती पडली तुम्हाला. असं हिरवी लाईट होते फुल चार्जिंग झाल्यावर. मग हे काढून ठेवून द्यायचं. ते ठेवून दिलं की आता बघा हे बल्ब कसं काम करतं. आता हे चार्जिंग बल्ब आहे. समजा आपल्याला आता लाईट जाते, गावाला जाते येते जाते येते, मग आपला पावसाळ्यामध्ये काय कामाचं काम नसेल आपल्याला बल्बचं ह्याचं पंपाचं, मग हे बल्ब आहे. आपल्या घरात लाईट गेली की जिथं आपण चार्जिंग करतो तिथे तुम्ही हे लावलात की बघा हे असं एवढा प्रकाश देतो. तुम्हाला लाईट घालून दाखवतो आणि मग दाखवतो. बघा लाईट घालवतो मी आता रूम मधली. बघा अंदाज एवढा, बघा अंधारामध्ये तुम्हाला एवढा प्रकाश दिसतोय असं पूर्ण. बघा पूर्ण डिटेल तुम्हाला दिसते. तो असा एवढा प्रकाश भेटतो तुम्हाला फुल. हे आपल्याला लाईटीचं काम करतं. आपलं जर नाही यूज करायचं तेव्हा आपण लाईट यूज करू शकतो ह्याच्यातून असे पूर्ण. आता हे झालं चार्जिंगचं, चार्जिंग बल्ब. बाकी काय तुम्हाला आता माहिती द्यायची माझ्या हिशोबाने काय राहिली नाही, पूर्ण माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला फवारणी करतानाचा एक व्हिडिओ मी गावाला गेल्यावर. आता बघा आज तारीख आहे 14 नोव्हेंबर. मी आता आहे मुंबईमध्ये. आता मी निघणार इथून सोमवारी 18 तारखेला गावाला जायला निघणार. 18, 19, 20ला इलेक्शन झाल्यानंतर मी माझ्या शेतामध्ये फवारणी करेन. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी गावाला गेल्यावर दाखवेन. नमस्कार, चला थांबूया इथेच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.